ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावण्यासाठी वेळ लावला ना, त्या वेळेचा सदुपयोग केलाय. पहिल्याच विकेटचं पतन होतंय. प्रमोद यांच्यासाठी वाइडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट लॉंग लेग, शॉर्ट थर्ड मॅन. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या लगत. पुन्हा एकदा डॉट बॉल. गतवर्षीची विजेती टीम आहे. विनिंग हॉर्स म्हणून या संघाकडे पाहिलं जातं गंगा ॲक्रोपॉलिस, परंतु त्यांच्या विरोधामध्ये बेलाकासा ही टीम देखील चांगलं आव्हान उभं करण्यासाठी सज्ज आहे. विकेट गमावली आहे, परंतु अजूनही फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे. पुन्हा एकदा खेचून मारलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. दुसरा देखील बॅटर. पहिला गोल्डन डक तर दुसरा सिल्वर डकचा शिकार. दुसरा बॅटर देखील बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डक म्हणजे शून्यावरती बाद होणे पहिल्याच बॉलवरती. सिल्वर डक म्हणजे एक चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती बाद. तिसरं जर घेतल्यानंतर जर एकही चेंडू न खेळता गेला तर तो प्लॅटिनम डक आणि तिसऱ्यावरती गेला तर डायमंड डक. आता डकचे एवढे प्रकार आहेत, परंतु आपल्याला एकच माहिती आहे, एकतर रानटी नाहीतर मग एकतर पाळीव. शून्याचा चष्मा मात्र परिधानच केलाय. कमल यांनी पुन्हा एकदा विकेट घेतली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. काय श्रेय इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी येत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. क्या बात है. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आल्या आल्या कडक बेधडक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ठोकलेला हा चौकार. 4 धावा. आता मात्र बरोबर जिथे पाहिजे ना तिथे चेंडूला इथे धाडून दिलाय. 4 धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय 2 विकेट गमावल्यानंतर. पुढचा बॉल कमल यांचा. पुन्हा एकदा बॅकफुटला 7 कॅप मध्ये चेंडू ढकललाय आणि क्षेत्ररक्षकाला इथे उलकावणी देत बॅक टू बॅक. क्या बात है. बॅक टू बॅक. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 8. होतं असं कधी कधी विकेट गेल्यानंतर एखाद्या आशेची छोटीशी पालवी आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आपण अतिउत्साही होतो. 8 धावा झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. 2 विकेट गेल्या परंतु 2 चौकार देखील आलेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. जोरदार अपील. पंचांकडे अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळली आहे. पहिलं षटक संपलंय. 8 धावा झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. 8 धावा 2 बॅटर इथे बाद होत आहेत. पहिलं षटक 8 धावेंवरती इथे समावलंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विवेक. विवेक इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. सतसत विवेक बुद्धीने इथे गोलंदाजी करण्यासाठी आलेत ते विवेक. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावण्यासाठी एवढा वेळ. खरं तर काय प्रत्येक ओव्हरसाठी 4 मिनिटाचा अवधी असतो. 24 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे असते. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम आहे. माझा वैयक्तिक मी घरचा सांगत नाही. पण तुमचं काय होतंय एका ओव्हरला 6 मिनिटं गेली. हा नियमाच्या बाह्य जात आहे आणि त्यामुळे आपल्याला रात्रीचे 2, 2:30, 3, 3:30 वाजतात. आपल्याला म्हणजे आम्हाला. तुम्हाला नाही. तुम्ही कधीतरी येणार 6 ओव्हर आपल्याला मनाप्रमाणे खेळणार. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. क्या बात है. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. जितक्या वेगात आला ना तितक्याच वेगात धाडून दिलाय. काऊ कॉर्नर मध्ये आलेला चौकार अमित यांच्या बॅट मधून. पहिलाच बॉल खेळलेत अमित आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. दोन्ही बॅटरने 4-4 धावेनेच आपला अकाउंट ओपन केलाय. पुन्हा एकदा इथे शरीराचा वेध इथे धाव घेण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. बॅटर ऑलवेज वेल ना. ओके.
धावसंख्या होते ती 12. 12 धावा आतापर्यंत झाल्या. दुसरं षटक सुरू आहे. इथे देखील पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल इथे टिपला जातोय. विकेटचं होतंय पतन. चेतन चांगला झेल टिपतायत. अजून एका विकेटचं पतन होत आहे आणि अमित देखील इथे होतील बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. इथे देखील चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा कळवला. धावसंख्या होते ती 13. 3-13. बेलाकासा थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीतून दूर करण्यासाठी अजूनही चांगले धुरंधर बॅटर आहेत. त्यामध्ये दिव्यांश आणि त्याचबरोबरीने श्रेय यांच्या बॅटमधून आपण धावा येताना पाहणार आहोत की नाही, कारण गोलंदाज तेवढीच बेधक गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंज अप पेस. ती हळुवार पद्धतीने टाकलेला बाउन्सर आहे. गती परिवर्तनामध्ये केलेला बाउन्सर. गोलंदाजाची ज्याप्रमाणे उंची आहे ना, उंचीचा इथे वापर केला जातोय. आयाम रिलीज पॉइंट आहेत. हाताला इथे ओळखणं फार अवघड जात आहे बॅटरला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची एज आणि विकेटचं पतन. अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक बॅटर इथे बाद झालाय. तेरा धावा झाल्या. 4 बॅटर बाद आहे. हा चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा. षटकाची इथे समाप्ती होईल. 2 षटकानंतर 13. 4 बाद 13. तेरा धावा झाल्या. 4 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज जयेश. पहिलाच बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर. मला वाटतं पंच कळवतील इट्स अ डेड बॉल की वाईट बॉल आहे. इट्स अ डेड बॉल. डेड बॉल आहे. पंचांनी सांगितलंय की तो योग्य पद्धतीने इथे चेंडू हाताळला जात नाही. श्रेय इथे आपण पाहतोय बॅटिंगला आहेत. पुन्हा एकदा सुरेख बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट साठी. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे करतायत जयेश. गतवर्षीतील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश यांनी पटकावलं होतं. इथे देखील फुल टॉस. चांगला फटका खेळलाय. अलॉंग दी कार्पेट आहे. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती
14 धावा 4 बॅटर बाद. बघा आपण काही काही खेळाडू किंवा प्रेक्षक म्हणतात की ही टीम चांगली आहे, ही टीम चांगली खेळतीये, चांगली बॅटिंग करते, चांगली बॉलिंग करते. त्याच्या मागचं कारण देखील तेच आहे, रोजचा सराव. सराव करणारे एक खेळाडू आहेत, ठाऊक आहे त्यांना नक्की कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक होतीये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. हर्षल यांच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या होते ते 18. 4 बाद 18. चलो लगे रहो लगे रहो. मुन्नाभाई आहे लगे रहो. धावसंख्येमध्ये वाढ इथे होतीये. हा चेंडू देखील सुरेखरित्या हाताळलाय. झेल जरी सुटला ना तरी सुद्धा कमबॅक करण्याची ताकद आहे गोलंदाजामध्ये. धावसंख्या होते ते 18. 4 बाद 18. चौथं षटक, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव. काय गोलंदाजी केली आहे. आपण एखाद्या वेळेस म्हणतो की गोलंदाजाला विकेट मिळाली नाही की ते भरकटलेली गोलंदाजी करतात, परंतु इथे गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. या मॅच नंतर अजून एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. वीरभद्रनगर या संघाची मॅच यानंतर आपण खेळणार आहोत. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच असेल ती. हा देखील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. सिंगल प्राप्त होतीये. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 3 षटकानंतर 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकाची इथे सुरुवात होईल. 3 षटकानंतर 19 धावा. 4 बॅटर बाद झालेले आहेत. एकोणीस धावा झाल्या. 4 बॅटर. नाही तुमचं चालू द्या. आता आपल्याला पुढचे 364 दिवस चर्चा करायला वेळ आहे. 65व्या दिवशी आपल्याला मॅच खेळायची. 364 वेळ तुम्ही दिवस चर्चा करू शकता. चला मॅच कडे आपण वळतोय. चौथं षटक सुरू होत आहे. हा देखील वेगात चेंडू, बॅटची एज आणि विकेटचं पतन. बॅटर बाद. एकोणीस धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात, फार वेगात गोलंदाजी आहे. जे जवळपास आपण बघतोय की 30R सर्कलच्याच जवळपास सतीश सर येत आहेत की काय, एवढ्या लांबवरती थांबलेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील इतक्या लांबवरती यष्टीरक्षक थांबतात. तेवढा वेगात बॉल येतो. त्याच वेगामध्ये इथे गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी विवेक यांची. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मगाशी चूक झाली परंतु आता ती चूक सुधारली आहे. 2 धावा नक्कीच इथे प्राप्त होतील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 21. 21 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 21 धावा. 5 बॅटर बाद आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी. विनिंग हॉर्स उगाचच म्हटलं जात नाही. जिंकायचं कसं, कशी कामगिरी करायची हे ठाऊक आहे त्यांना. उत्तर द्यावं लागेल बॅटरला देखील. परंतु या वेगावरती, या उसळीवरती, या अचूक टप्प्यावरती प्रहार करायचा कसा, हा अभ्यास मात्र थोडासा कमी पडतोय. तुम्हाला थोडंसं शफल व्हावं लागेल. थोडंसं बॉलच्या मेरिट वरती जाऊन खेळावं लागेल. जागेवरती चेंडू मिळणार नाही. तुमचं थोडेसे पाय चालले पाहिजेत. फुटवर्क करावा लागेल. काहीतरी करावं लागेल.
यस, इथे मात्र फुटवर्क केला परंतु संपर्क होत नाहीये. 21 धावा झाल्यात, 5 बॅटर बाद आहे. बघा या मैदानामध्ये खेळायचं ना तर एक बेसिक रूल आहे, तुम्हाला एलबीडब्ल्यू आउट नाहीये. 3 स्टंप आडवा बरोबर बॅटला बॉल लागेल, अन्यथा अंगाला लागेल, धाव तर मिळणार आहे. तुमचं होतंय काय की तुम्ही 3 स्टंप सोडून खेळताय आणि ऑफ स्टंपचा बॉल लेग स्टंपला मारायला जातात, मग बॅटीला कसा लागेल. मी सांगतोय ना, तुम्ही शफल व्हा, 3 स्टंप आडवा आणि ऑफचा बॉल ऑफला बरोबर तुमच्या बॅटवरती येईल. इथे मात्र ऑन साईडचा खेळायचा आहे आणि ऑन साईडचा बॉल तुम्ही कव्हरच्या दिशेने खेळतायत, हा फरक होतोय. आता पायावरती बॉल आहे, तो तुम्हाला फक्त स्लॉ फिट करायचा अथवा ग्लान्स करायचा आहे, इथे चौकार किंवा सिंगल डबल आरामात मिळेल. इथे काय होतं, त्या बॉलवरती प्रहार, तो बॉल कव्हरच्या दिशेने फक्त सिंगल मिळते. हे बॅटिंगचं टेक्निक असंच आहे, तुम्हाला बॉल वरती जाऊन खेळावं लागतं, बॉल कधी तुम्हाला मिळत नाही, तो अँगल तुम्हाला पाहिजे तसा बनवावा लागतो. आपण बघतो की हा फार चांगला मारतोय, पण तो का मारतोय त्याच्या मागे बघावं. मॅच बघताना या गोष्टी बघाव्या लागतात की काय होतंय आणि काय करायला पाहिजे. आपण म्हणतो की आपण पण मारू, होत नाही तसं. इथे मात्र चांगला ग्लान्स इथे केलाय, ऑन साइडला चेंडू खेळलाय. बघा आता लोअर फुलटॉस अथवा पायावरचा बॉल इथे बॅटरने ग्लान्स केलाय. बघा किती सोपं वाटलं ते क्रिकेट ग्लान्स करत असताना. तुम्ही ज्यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कराल ना, त्यावेळेस बॉलच्या मेरिट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न करा. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 23, 5 बाद 23 आहेत. थोडी धावसंख्या कमी आहे, परंतु कमी असायला अजूनही वेळ आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, काय फटका इथं सजवलाय, अप्रतिम. श्रेय यांच्या बॅट मधून चांगला फटका आहे. बघा बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिळाला की त्यावरती प्रहार हा करावाच लागतो आणि तो केला जातोय. श्रेयस जर आपण पाहिलं ना तर त्यांच्या बॅट मधून धावा आल्यात 15 धावा आतापर्यंत 29 मधल्या. गती परिवर्तन हे व्हेरिएशन गोलंदाजाकडे. त्यांनी ओळखलं की बॅटर वेगातल्या चेंडूवरती प्रहार करायला तयार आहे. गोलंदाजाने लगेच हळवार पद्धतीचा चेंडू हाताळला. गती परिवर्तन, चेंज अप पेस, इथे स्पीड वरती लिमिट आणि लगेच त्यांनी निर्धाव चेंडू देखील हाताळला. पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी, लोअर फुल टॉस, ऑन साइडला चेंडू खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 30. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावातील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूने श्रेय यांच्या बॅटमधून धावा येत आहेत, तर दुसऱ्या बाजूने नमन त्यांना 7 कशा पद्धतीने देतील. 30 झाल्यात, 5 बाद 30. अजून आहे वेळ. पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा डॉट बॉल. 7 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. नमन त्यांना मात्र मोठा फटका खेळावा लागेल. या चेंडूवरती बॅट फिरवावीच लागेल, सिंगल काढून उपयोग होणार नाही, कारण श्रेया त्या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडलाच राहतील. पुढचा बॉल. इथे देखील मी सांगितलं सिंगल काढून उपयोग नाही आणि नेमकी सिंगलच काढली. मी सांगतो इथून तुम्ही सिंगल काढू नका, कारण ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार चौकार आलेत तो बॅटर नॉन स्ट्राइक एंडलाच राहतोय. ज्या बॅटरच्या बॅटमधून मोठे फटके आले तो नॉन स्ट्राइक एंडला आणि शेवटचं षटक चालू होतंय. आणि गोलंदाजी मार्कवरती संघाचे संगनायक सतीश फार हुशार कॅप्टन आहेत, गतवर्षीचे विजेते आहेत. 31 धावा झाल्यात, 30 चेंडू झालेत, 31 धावा बनवल्यात. या संघाने गतवर्षी देखील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मारलंय आणि ती घोडदौड अजूनही त्यांची सुरू आहे. थोड्याशा अडचणी आल्या परंतु त्यावरती देखील मात केली त्यांनी आणि आता संघ सुस्थितीमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती सतीश. पहिलाच बॉल इथे फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु प्रयत्न इथे फसतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धावांसाठी. नमन यांच्या बॅटमधून आलेला चौकार. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन सरळ युद्ध आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. नमन कॅप्टन आहेत आणि सतीश देखील. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनच्या विरोधात आक्रमण चढवलंय. धावसंख्या 35 आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा
वा भाई वा. नमन. मगातपासून शांतता होती. नमन यांनी सांगितलंय शांत बसायला मी काही संत नाही, मी देखील प्रहार करू शकतो, मी कॅप्टन आहे, माझे देखील खांदे मजबूत आहे, मी त्या खांद्यांचा वापर करेल. सतीश यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. धावसंख्या 41. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचू शकत नाही. एक धाव पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील धाव पूर्ण होतीये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. 5 बाद 43. धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे मात्र गती परिवर्तन केलंय आणि विकेटचं इथे पतन होईल. चला पुढील मॅचचा टॉस वीरभद्रनगर आणि त्यांच्या विरोधात इक्वेलाइफ सी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. त्रेचाळीस धावा झाल्यात. शेवटचा बॉल आहे बघा. अख्खीच्या अख्खी ओव्हर आहे ना, श्रेया त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला थांबले. उपयोग झाला नाही. षटकार चौकार मारणारा बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. ही गोलंदाजांची रणनीती अगदी योग्य ठरली. हा देखील मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 44 धावा जिंकायला आहेत. 44 जिंकायला. इक्विलाइट टीमचे कॅप्टन शेखर जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नमन यांच्या बॅटमधून सॉरी कमल यांच्या बॅटमधून नमन यांच्या विरोधात हा चौकार 4 धावा. नवीन बॉल द्या. पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार. हा चेंडू मात्र हलक्या हाताने इथे स्टेअर केलाय. सन्मान दिलाय या चेंडूवरती कमल यांनी. 44 धाब्यांचा पाठलाग 36 चेंडूमध्ये होता. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे प्राप्त केली. दुसरा चेंडू मात्र निर्धाव डॉट. पुन्हा एकदा इथे चेंडूला कट तर केलाय. एक धाव त्या दरम्यान ते प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 आहेत. चांगली गोलंदाजी नमन यांची देखील. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर काही अंशी त्या बॅटरला रोखण्याचं तर काम केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. अखूट टप्प्याचा बॉल आणि सीमारेषेच्या पलीकडे केलाय गोल 4 धावेंसाठी. चौकाराने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. 9 रन्स ऑन अ बोर्ड. चेतन यांच्या बॅटमधून सुरुवात चौकाराने केली आहे. 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे चेंडू ढकलून दिलाय. सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 10. 44 मधल्या 10 धावा इथे आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये आल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर. क्या बात है. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये. 30 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज. मॅचचं समीकरण आहे 30 बॉल 30. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 30 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज. चेतन आणि कमल ही जोडी मैदानामध्ये आहेत. या जोडीवरती सर्व काही फार जबाबदारी इथे अवलंबून आहे. बघूया ती जबाबदारी कशा प्रकारे पेलली जाते आणि गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिलाच बॉल थोडेसे शफल झाले. चेंडू इथे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलाय. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 15. 15. स्ट्राईकला पुन्हा एकदा कमल. तर गोलंदाजी मार्क वरती अभिषेक. पहिल्याच बॉलवरती सिंगल आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. इथे मात्र क्षेत्ररक्षक. विकेट इथे गमावली जाते. चांगला झेल टिपलाय आणि कमल इथे मात्र होतील बाद. बिग विकेट गॉन.
कमल इथे बाद होत आहेत, त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुजीत नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. सुजीत बॅटिंग साठी इथे सज्ज होत आहेत. 15 फॉर लॉस ऑफ 1. 15 धावा झाल्यात, एक बॅटर बाद आहे. पुन्हा एकदा सुरेखरित्या इथे चेंडू हाताळलाय. सगळ्यात चांगलं क्षेत्ररक्षण तर शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूने केलंय. तिन्ही बॉल चांगल्या पद्धतीने अडवलेत. एक एक धाव तर खर्च होणार आहे, परंतु अतिरिक्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. धावसंख्या 16, एक बाद 16. 27 चेंडूंमध्ये 28 धावींची गरज आहे. 27 बॉल 28. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. जसा टप्पा पडल्यानंतर चेंडू वळतोय त्याच पद्धतीने इथे हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते. 17 धावा, एक बाद 17. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्या होते ती 18. अप्रतिम गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये फक्त 4 आणि एक मोठी विकेट ते अभिषेक यांनी प्राप्त केली आहे. 25 बॉल मध्ये अजूनही 26 धावींची गरज आहे. 25-26. इथे देखील बॅटची एज आणि विकेटचं पतन. चोवीस चेंडूंमध्ये 26 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती हर्षल. 24 बॉल आणि 26 धावींची गरज. दोन बॅटर आघाडीचे एकाच षटकामध्ये अभिषेक यांनी बाद केलेत. चांगली गोलंदाजी इथे बघितली आपण. आय बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. 23 चेंडू आणि 26 धावा. हळूहळू प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथे गंगा ॲक्वापॉलिस आपल्याला करताना पाहायला मिळतीये. बॅटिंगसाठी चांगली कामगिरी करते टीम. इथे मात्र वाह काय क्षेत्ररक्षण आहे. 100% एफर्ट आहे. प्रयत्न अगदी अप्रतिम. अक्षरशः मैदानामध्ये सूर मारून चेंडू अडवलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. बेलकासा टीम चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजीचा नजाराना पेश करते. पुन्हा एकदा बॅकफुट पंच. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. अजूनही 21 बॉल मध्ये 24 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे ना, बॅटरला रोखण्याचं काम आतापर्यंत केलंय. 21 चेंडू मध्ये अजूनही 24 धावींची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेत, तैनात केलेत.
इथे देखील बॅट वरतून बॉल ब्रश. ओ इथे क्षेत्ररक्षकाला मात्र गुंगार आहे. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? बॅकअप आलाय. अभिषेक ठाऊक आहे. चांगल्या पद्धतीने इथे बॅकअप केलाय. 22 वरती 2. 22 या धावसंख्येवरती 2 बॅटर बाद आहेत. सामन्याचं समीकरण 20 चेंडूंमध्ये 22 धावा करायच्या आहेत. निम्म्या झाल्यात, निम्म्या करायच्या आहेत. 16 चेंडूंमध्ये 22 झाल्यात, 20 चेंडूंमध्ये 22 करायच्या आहेत. इथे मात्र बॅटची एज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत हा चौकार आहे. 4 धावा. इथे यष्टीरक्षकाचीच चूक आहे, कारण हा झेल झालाच पाहिजे होता. कारण क्षेत्ररक्षक उडी मारायची गरज नव्हती. मला वाटतं एवढ्या वेगात बॉल आला ना, तो साईडच झाला नाही, त्यामुळे तो झेल दे इथे पकडता आला नाही. 26 झाल्यात. मॅचचं समीकरण बदलत आहे. 19 बॉल मध्ये 18. हा चेंडू मात्र अवांतर. 19 बॉल मध्ये अजूनही 17 धावींची गरज. 19 बॉल 17 रन्स टू विन. मगाशी 21 मध्ये 24 होत्या, आता 19 मध्ये 17 आल्यात. 27 झाल्यात. अजूनही 17 करायच्या आहेत. 19 बॉल मध्ये 17. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती. 18 चेंडूंमध्ये 17 धावींची गरज आहे. 18 बॉल 17 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अभिषेक यांना आमंत्रित करण्यात आलाय. 18 चेंडू आणि 17. न्या ना, तुम्ही पंचांना विचारायचं. जा जा पटकन. कोणाला पाहिजे पाणी? पटकन द्या फक्त पाणी. सगळ्यात महत्वाचं काम तर जे पाणी घेऊन गेले तेच करतायत, कारण सर्व खेळाडूंना पाणी पाजायचं काम तुम्हीच करताय. सगळी पुण्य तुमच्याकडेच आहेत. आणि मेन म्हणजे प्रत्येक खेळाडूला इथून आवाज देतायत ते. थोडा आवाज करो, थोड़ा मोटिवेट करो अपने टीम को. अभिषेक गोलंदाजी मार्क वरती आहेत. 18 चेंडूंमध्ये 17 धावेंची गरज. या संघातील विकेट टेकर गोलंदाज पुन्हा एकदा आमंत्रित केलेत आणि योग्य निर्णय अगदी योग्य घेतलाय बेलकासा टीमने. सर्वोत्तम गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय. पुढचा बॉल. पहिलाच टप्पा पडल्यानंतर उजव्या स्टिचच्या बाहेर. मला वाटतं डेड बॉल आहे. कळवलाय डेड बॉल. ते लिमिटेशन तिथे आहेत आणि त्या लिमिटेशन मध्येच हा निर्णय घेतला जातो. काहीशा गोष्टी आहेत त्या विकेटवरती घडल्यानंतर पंच डेड बॉलचा इशारा करतायत. 27 धावा झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. 18 मध्ये 17. इथे मात्र फुल टॉस. खराब चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला देखना रुबाबदार चौकार. 4 धावा. धावसंख्येत 4 ने वाढ. 31 धावा. 2 बॅटर बाद. जे प्रेशर आतापर्यंत बनत होतं ना, ते प्रेशर कुठेतरी कमी केलंय. चांगला फटका विवेक यांच्या बॅट मधून. गोलंदाज ज्या उंचीचे आहेत ना, फलंदाज देखील तेवढ्याच उंचीचे आहेत, तेवढेच ताकदवान देखील आहेत. दष्टपुष्ट शरीर यष्टी आहे, त्यामुळे मिसटाईम देखील फटका सीमारेषेच्या पलीकडे जातोय. ताकदीचा वापर आणि त्यानंतर बाउंड्री लाईनची सफर. 31. पुन्हा एकदा मॅचचं चित्र बदलून टाकणारा फटका. एवढ्या लांब मारलाय बॉल. जा शोधून आणा. इतक्या लांब शोधायला श्रवण पथक पाठवावं लागेल. जुना बॉल द्या आता. आहे या मागच्या 10 धावेमुळे सामन्याचं चित्र बदललंय. 16 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल बेती आहे. 15 चेंडूंमध्ये मात्र आता 6 धावेंची गरज. थोडीशी औपचारिकता इथे शिल्लक आहे. गंगा ॲक्वाबॉलिस आणि त्यांच्या विरोधामध्ये जी कामगिरी गोलंदाज करतायत, बेलाकासाची टीम करतेय.
डायरेक्ट हिट. क्या बात है, क्या बात है. ये होईना बात. सोडणार नाही आम्ही पण लगेच मॅच. तुमच्या जिंकण्यापेक्षा आमच्या हरण्याची देखील दाद प्रेक्षक घेतील अशी कामगिरी करावी लागणार आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आर्यन 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 जोशी इथे बॅटिंग साठी येत आहेत. 6 धावा अजूनही करायच्या. 14 चेंडूंमध्ये 6 धावा आणि प्रामुख्याने लेदर बॉलचा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. म्हणजे अनुभव तर आहेच खेळण्याचा. क्रिकेट म्हटल्यानंतर कुठल्याही बॉलने खेळणं, परंतु लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये फार फरक येतो. बघूया आता तो फरक इथे बॅटरला जाणून येतोय का. शेवटच्या 14 चेंडूंमध्ये 6. मी म्हटलं ना तुम्हाला, आता हात जर लेदरचा बॉल असताना पाय पुढे टाकला असता आणि ड्राईव्ह केला असता कव्हरच्या दिशेने. टेनिस बॉल म्हणजे कुठेही मारता येतो असं कुठेतरी मनामध्ये समज असतो. मारता येत नाही, अवघड असते टेनिस बॉलला बॅटिंग करणं. लेदरला सोपं आहे, फक्त टायमिंग की 4 मैदानाला गुदगुल्या करत. इथे मात्र तुमच्याकडे प्रहार, ताकद लागते. 38 3 बाद 38. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटवर काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब. यांचा आवाज चांगला आहे, खणखणीत. पुढच्या वर्षी सुपारी तुम्हालाच. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. लक्ष्य साध्य करण्यासाठी अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा हर्षल. चला पटपट, यानंतर अजून एक मॅच आहे. 2 वाजणार. हा ना, अरे 1-5 झाले, अजून एक मॅच आहे. वाह, इथे फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सीमारेषा पार. 2 धावांची गरज. विवेक यांनी मात्र सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. बॉलिंग करत असताना 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना 5 चेंडूंमध्ये 16 धावा इथे बनवल्यात. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे. 2 धावा 11 मध्ये 2. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. 10 बॉल 2. कमीत कमी 4 तरी मॅच जिंकल्या पाहिजेत, तेव्हा तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. तर मॅच फिनिश MS धोनी स्टाईल मध्ये षटकार मारून विवेकांनी मॅच संपवली आहे. मॅन ऑफ द मॅच विवेक आणि फायटर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच विवेक यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर फायटर ऑफ द मॅच अभिषेक यांना इथे सन्मानित केलं जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या आणि वीरभद्रनगर आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्यायचे.